नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या फायनान्शियल चॅनलवर, जिथे आम्ही आपल्यासाठी आणतो फायनान्शियल जगतातील महत्त्वाची माहिती, ती देखील सोप्या शब्दात. आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासोबतच कर बचतीचा एक प्रभावी मार्ग आहे. होय, पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त टॅक्स सेव्हिंग स्कीम. या स्कीम केवळ करात सूट देत नाहीत, तर तुम्हाला दीर्घकालीन सुरक्षितता देखील देतात. मग ती पोस्ट ऑफिस PPF असो, NSC असो किंवा सुकन्या समृद्धी योजना असो, प्रत्येक स्कीम मध्ये आहे काहीतरी खास. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी 5 स्कीमचे संपूर्ण विश्लेषण देणार आहोत, त्याचे फायदे, आकर्षक व्याजदर आणि कर बचतीच्या संधी. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम स्कीम निवडायला सज्ज व्हा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर असं मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग हा व्हिडिओ सुरू करूया. या लिस्टमध्ये सर्वात पहिली योजना आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड PPF योजना. या योजनेत व्यक्ती त्याच्या नावावर फक्त एक PPF खाते उघडू शकतो आणि संयुक्त खात्यासाठी कोणतीही तरतूद अस्तित्वात नाही. नामांकन सुविधा उपलब्ध आहे आणि खातेधारक त्यांचे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करू शकतात. इतर वैशिष्ट्ये आहेत. ही योजना 15 वर्षाच्या कार्यकाळासह येते. या योजनेत गुंतवणूकदारांना किमान ₹500 प्रतिवर्ष ते कमाल ₹1.5 लाख प्रतिवर्ष जमा करता जमेल. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षाचा आहे आणि गुंतवणूकदार 5 वर्षाच्या ब्लॉकमध्ये तो आणखी वाढवू शकतात. या योजनेत व्यक्ती 5 वर्षानंतरच निधी काढू शकतात, ज्यात जीवघेणा रोग, उच्च शिक्षण आणि निवासस्थान बदलणे यासारख्या अटी असतात. तथापि व्यक्ती 7 वर्ष पूर्ण केल्यानंतर आंशिक पैसे काढू शकतात आणि 4 वर्षानंतर कर्ज घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत ठेवलेल्या ठेवी आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीस पात्र आहेत. या व्यतिरिक्त मिळवलेले व्याज पूर्णपणे करमुक्त आहे. गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे की या खात्यासाठी व्याज भरण्याची सुविधा उपलब्ध नाही. सध्याचे पोस्ट ऑफिस PPFचे व्याजदर आहे 7.1% वार्षिक. नंबर 2 ची योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. पोस्ट ऑफिस अंतर्गत ही सुकन्या समृद्धी योजना चालवली जाते. ही योजना कलम 80C अंतर्गत पोस्ट ऑफिस कर बचत योजनांपैकी आणखी एक आहे. कायदेशीर पालक हे खाते त्याच्या किंवा तिच्या मुलीसाठी उघडू शकतो आणि कुटुंबातील जास्तीत जास्त 2 खाती असलेल्या एका मुलांसाठी फक्त एका खात्याची परवानगी आहे. या योजनेचे इतर वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. हे खाते 10 वर्षाखालील मुलींसाठी उघडता येते. खाते उघडण्याच्या वेळी मुलीचे वय कितीही असो, या योजनेचा कालावधी 21 वर्षाचा आहे. उदाहरणार्थ, खाते उघडण्याची वेळी मुलगी 7 वर्षाची असल्यास ती मुलगी 28 वर्षाची झाल्यावर ते खाते परिपक्व होईल. व्यक्तींनी 15 वर्षासाठी ठेवी ठेवल्या पाहिजेत आणि तसे न केल्यास खाते बंद केल्या जाईल. ते काही रुपये भरून पुन्हा पुनर्जीवित करू शकतात. या अंतर्गत ₹50 प्रतिवर्ष दंड आकारण्यात येईल. येथे वार्षिक ठेवीची किमान रक्कम ₹50 आहे आणि कमाल रक्कम ₹1.5 लाख आहे. खातेदाराच्या लग्नाच्या निमित्ताने ही योजना मुदतपूर्व बंद करण्याची परवानगी आहे, परंतु खातेदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. त्याशिवाय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर खातेदार आंशिक पैसे काढू शकतात, म्हणजेच 50% निधी काढू शकतो. तथापि वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत गुंतवणूक किमान 5 वर्षासाठी केली असेल तर मुदतीपूर्व पैसे काढण्याची परवानगी आहे. या पोस्ट ऑफिस कर बचत योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक कलम 80C अंतर्गत कर लाभांसाठी पात्र ठरते. सध्या पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर आहे 8.2% प्रतिवर्ष. नंबर 3 ची योजना आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. टॅक्स फायद्यासाठी या पोस्ट ऑफिस बचत योजनेत गुंतवणूक करण्यासाठी व्यक्तींनी संपूर्ण रक्कम एकाच वेळी भरणे आवश्यक आहे. त्यांना एकूण कॉप्स म्हणजेच मुदतपूर्वीच्या वेळी मुद्दल अधिक व्याज मिळेल. या योजनेचे इतर वैशिष्ट्ये आहेत. या योजनेचा कालावधी 5 वर्षाचा आहे. गुंतवणुकीची किमान रक्कम ₹1000 आणि पुढे ₹100च्या पट्टीत आहे. हे प्रमाणपत्र प्रौढ व्यक्तीकडून 3 प्रौढ, 10 वर्षावरील अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने प्रौढ आणि अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने
पालक खरेदी करू शकतात. मॅच्युरिटी आणि पैसे काढताना जमा झालेले एकूण व्याज करपात्र आहे. तथापि वार्षिक व्याज पहिल्या 4 वर्षासाठी योजनेमध्ये पुन्हा गुंतवले जात असल्याने ती एक वेगळी गुंतवणूक मानली जाते आणि कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र ठरते. व्यक्ती त्याचे प्रमाणपत्र दुसऱ्यांकडे ट्रान्स्फर करू शकतात, परंतु ते संपूर्ण कार्यकाळात फक्त एकदाच करू शकतात. या पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत वार्षिक व्याजदर आहे 7.7% प्रतिवर्ष. नंबर 4 ची कर बचत योजना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास पात्र आहेत. तसेच 55 वर्षावरील आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि निवृत्त झालेल्या किंवा BRS घेतलेल्या व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेचे इतर वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. या योजनेचा गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षाचा आहे. ठेवीदार त्याच्या जोडीदारासह संयुक्त खाते निवडू शकतात. गुंतवणूकदार एकाधिक खाती उघडू शकतात, परंतु एकूण रक्कम 15 लाख मर्यादेच्या वर गुंतवणुकीत जाऊ नये. गुंतवणूकदार मुदतपूर्वी त्याचे खाते बंद करू शकतात, परंतु त्यांना दंड भरावा लागतो. जर त्यांनी ते 1 वर्षापूर्वी बंद केले तर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. जर व्याज आधीच दिले गेले असेल तर ते मागे घेतल्या जाईल. 1 वर्षानंतर 1.5% ठेव दंड म्हणून कापली जाईल आणि 2 वर्षानंतर गुंतवणूकदाराला ठेवीच्या 1% दंड आकारला जाईल. मुदतपूर्तीनंतर गुंतवणूकदार या पोस्ट ऑफिस कर बचत योजनेचा कालावधी 3 वर्षासाठी वाढवू शकतो. ही योजना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र ठरते. तथापि व्याजाची रक्कम 40,000पेक्षा जास्त असल्यास TDS लागू होतो. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना वार्षिक व्याज दर 8.2% आहे. नंबर 5 ची योजना आहे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट म्हणजेच TD योजना. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही टॅक्स सवलतीसाठी प्रमुख पोस्ट ऑफिस योजनांपैकी एक आहे. ही योजना बँकेच्या मुदत ठेवीसारखी आहे. गुंतवणूकदार 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षाच्या वेगवेगळ्या कालावधीसाठी ठेवी करू शकतात. या योजनेचे इतर वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. येथे कमाल कालावधी 5 वर्षाचा आहे आणि अशा कितीही ठेवी 1 किंवा अधिक पोस्ट ऑफिसमध्ये केल्या जाऊ शकतात. टाइम डिपॉझिटमध्ये किमान गुंतवणूक रक्कम ₹1,000 आहे आणि त्यावर कोणतीही उच्च मर्यादा नाही. तथापि कर लाभ ₹1.5 लाखांपर्यंत मर्यादित आहे. या योजनेत ठेवीवर मिळणारे व्याज कलम 80C अंतर्गत करमुक्तीस पात्र आहे जर ती 5 वर्षाची मुदत ठेव असेल तर. या योजनेत वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या कालावधीसाठी लागू असलेले व्याजदर खालीलप्रमाणे आहेत. 1 वर्षाच्या ठेवीवर 6.9% व्याजदर असेल. 2 वर्षाच्या ठेवीवर 7% व्याजदर असेल. 3 वर्षाच्या ठेवीवर 7.1% व्याजदर असेल तर 5 वर्षाच्या ठेवीवर 7.5% व्याजदर असेल. जाणून घेऊया या योजनांचे एकूण फायदे काय आहेत. सुलभ गुंतवणूक. इंडिया पोस्टच्या देशभर शाखा आहेत, ज्यामुळे देशातील दुर्गम भागातील लोकांनाही गुंतवणूक करणे सोपे जाते. सुरक्षित परतावा. या पोस्ट ऑफिस कर बचत योजना बाजारातील जोखमींपासून मुक्त आणि गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित आहेत. आकर्षक व्याजदर. या योजनांवरील व्याजदर 4% ते 9% आहेत. साधी अर्ज प्रक्रिया. या योजनांच्या अर्ज किंवा नाव नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. किमान ठेव. पोस्ट ऑफिस योजना व्यक्तींना किमान ₹20ची गुंतवणूक करण्याची परवानगी देतात. यापैकी बहुतेक योजनांना गुंतवणुकीसाठी कोणतीही मॅक्सिमम मर्यादा नाही. टपाल कार्यालयात कर बचत योजनांसाठी अर्ज कसा करावा. पोस्ट ऑफिस टॅक्स सेव्हिंग स्कीमचे बहुतेक अर्ज इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध आहेत. इंडिया पोस्ट ऑफिस वेबसाईटवरून संबंधित अर्ज डाउनलोड करा किंवा फॉर्म मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता. फॉर्म योग्यरित्या भरा, ते KYC कागदपत्रांसह सबमिट करा आणि आवश्यक रक्कम पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा. तर मित्रांनो, या पोस्ट ऑफिसच्या करमुक्त योजना तुम्हाला गुंतवणुकीसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. जर तुम्हाला यावरील योजनांपैकी कुठलीही एक योजना आवडली तर त्या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवण्यात आलेला आहे.
या व्हिडिओद्वारे कुठल्याही योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केल्या जात नाही. तत्पूर्वी मित्रांनो, कुठल्याही गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे खूपच फायदेशीर ठरते. अपेक्षा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरणारा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आर्थिक ज्ञान देणाऱ्या व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. नमस्कार.